हॅलो युट्यूबकर, आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. हा होळी रे होळी, पुरणाची पोळी, हो की नाही? आज एकदम सगळ्यांना जोर चढला आहे. तर आज पुरणपोळ्या खायच्या आहेत. तर आज माझी ही सून मला पुरणपोळ्या करून दाखवणार आहे. चला तर त्यासाठी काय काय लागणार आहे ते आपण किचन मध्ये पाहूया. हा ये हे बघा पुरणपोळीसाठी आधीच काय झालंय, ही डाळ आहे ना, आम्ही जास्त वेळ घालू नये म्हणून थोडस मीठ घालून शिजवून ठेवलेली आहे. आणि त्याला लागणारा गूळ घेतला आहे, आणखीन वेलची आहे आणि जायफळ आहे. हे तुम्हाला ही करून दाखवणार आहे. त्याच्यानंतर हे पीठ आम्ही वेळ जास्त जाऊ नये म्हणून हे पीठ मळून ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये मैद्याचं पीठ आहे आणि थोडस मीठ आणि हळद घातलेली आहे. तर हे तेल लावून चांगलं तिंबवून घेतलेलं आहे पीठ. असं हे पीठ आहे. आणि त्याच्याबरोबर काटवणी करायची आहे. म्हणजे हे जे डाळीचं पाणी राहील त्याची काटवणी करणार आहे. त्याच्यासाठी खोबरं, नंतर कोथिंबीर आणि हा मालवणी मसाला आणि कढीपत्ता आणि कांदा याची ही काटवणी करून ती दाखवणार आहे. ये ग कर, तुला काय करायचंय प्रथम ते कर. हे बघा, डाळीतलं पाणी हे काढायचंय, म्हणजे त्याला काटवणी म्हणतात. म्हणजेच त्याला कटाची आमटी पण म्हणतात. तर ते करायचंय. हा, आता हे बघा, पूर्ण काटवणी म्हणजे पाणी काढलेलं आहे. आता ह्याच डाळीचं ती ह्याच्यात गुळ घालून शिजवून घेणार आहे. बघा, नुसती डाळ आधी प्रथम वाटली तरी चालते, पण असे घातलं तर जास्त गुळ चांगला लागतो. ह्याच्यातच गुळ घालून ती शिजवून घेणार आहे. किती म्हणजे एक पेलाभर होती ना डाळ, एक पेलाभर गुळ लागेल त्याला. हा, आणि जसं गोड पाहिजे तसं. आजकाल लोकांना कोणालाही गोड नको असतं जास्त. तुम्हाला हवं असेल तर गॅसवर ठेव. आता हे शिजवून घेईल. ह्याच्यातच वेलची आणि जायफळ घालेल. हा, जायफळ वेलची टाकली आहे. आता जरा चांगलं ढवळायला पाहिजे, चांगलं घट्ट व्हायला हवं. हो ना, घट्ट व्हायला हवं ना. आणि मग तुम्हाला आम्ही दाखवतो. तुम्हाला आता ते पातळ वाटत असेल, पण शिजल्यावर ते घट्ट होतं आणि एकदम थंड झाल्यावर हे आणखीन घट्ट होतं. आता हे हे जे डाळीचं पाणी आहे ना, हे काढून घेतलंय. तर ह्याची आपल्याला काटवणी तयार करायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला थोडस खोबरं वाटून घ्यावं लागेल. म्हणून हो ना, खोबरं वाटायला लागेल ना. हे बघ, हे वाटून घेऊन ये. हे बघ, खोबरं, ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण घातलेली आहे. तर हे खोबरं वाटून आणते आणि नंतर हे आमटी फोडणीला देते. तर एवढं हे करून, आणि त्याला लागणारा हा कांदा आणि राई आणि जिरं, आणि त्याच्यातच लागणार आहे हिंग, कढीपत्ता. तर हे सगळं घेणार आहे. आधी हे वाटून आणते. हा, हे बघा, वाटून आणलंय. आता ती तुम्हाला काटवणी कशी करायची ते दाखवते. काटवणीला हे तूप घेणार आहे, तुपाची फोडणी. कोथिंबीर ह्यालाच लागणार आहे ना. राई आणि जिरं, हे बघा, राई आणि जिरं घे.
तडतडलं की हा बघ कढीपत्ता घाल, कढीपत्ता घालू. हिंग घातला थोडा. आता हा कांदा घातलाय बघा. कांदा जरा मऊ होऊ दे. हळद घातलीये आणि हा मालवणी मसाला आहे. हा 2 चमचे पुरे होईल ना. आता हे वाटण टाक, वाटण टाक बघ हे होईल. बारीक वाटलं एकदम. यातलं पाणी घे. पुरण जरा ते उडतंय ना म्हणून त्याला झाकण लावून ठेवलंय, कारण जरा घट्ट होण्यासाठी. बारीक पाणी घालायचं. तेव्हा पाणी तिकडे ठेवलं. घे टाकू अजून. हे गेले अजून पाणी. ह्याच्यात पाणी घे बघ. आता ह्याच्यात पाणी टाक म्हणजे चांगलं होईल. बस झालं. थोडे जास्त पातळ नाही करायची आपल्याला. पुरे घालू. लागेल अजून. चिंचेचं पाणी येईल ना अजून. आता हे घाल. आता हे काटवणी टाकत आहे. हा बघा, डाळ आपण डाळीचं पाणी काढलं होतं ना ते काय, त्याच्यातलं थोडीशी शिजलेली म्हणजे ती गुळ घातलेली डाळ टाकली आहे, कारण थोडं गोड आंबट झाली पाहिजे ना. आणि चिंचेचा कोळ जरा हे करून टाक. चिंचेचा कोळ टाकला. मीठ टाकायचंय. हा कोथिंबीर. थोडं राहिलं होतं ते ह्याचं वाटण, म्हणून थोडं पाणी टाकलं. एवढं पातळ पुरे झालं. कोथिंबीर घाली. बस झाली तेवढी डाळ. आता त्याला उकळी येऊ दे, म्हणजे आपली काटवणी तयार. पुरणपोळी नंतर पुरणपोळ्या दाखवणार आहे. अजून हे झालं नाहीये, पुरण व्हायचंय. बघा, एक उकळी काढलेली आहे. आमटी तयार आहे. एकदम सुगंध एकदम खूपच छान सुटला आहे. एकदम खरंच आत्ताच खावीशी वाटते. पण पुरणपोळी व्हायची आहे ना आमची. जरा काय झालंय, पीठ व्हायचंय, होत आलंय, थोडं सुकायचं आहे. मग आम्ही तुम्हाला पुरणपोळी करून दाखवते. हे बघा, झाली आहे आमटी. काटवणी, याला काटवणी म्हणतात. म्हणजे हे पुरणपोळीचं पुरण तयार झालेलं आहे, पण ते थोडस वाळायला हवं, म्हणून जरा ह्या भांड्यात काढून घेते. याच्यात काढून घे म्हणजे ते वाळेल, म्हणजे जरा सुकल्यावरती पुरणपोळ्या करायला चांगलं वाटेल. हे बघा झालेलं आहे. चमचा त्याच्यातच ठेव. हे बघा, हे जरा आता थंड होऊ दे. One eternity later. पुरणाचं पीठ चांगलं तिंबून घेतलंय तेल लावून. आता ह्याचे गोळे करणार आहे ती. आणि हे गोळा जो आहे पुरणाचा गोळा त्याच्यात घालून
पुरणपोळी लाटण्यासाठी तयार ठेवणार आहे. तर आता पुरणपोळ्या करायला घेणार आहे, ते तुम्हाला आता दाखवते. हे बघा, पुरणाच्या गोळे तयार करून ठेवले आहेत. आता पुरणपोळी लाटायची आहे. पुरणपोळी लाटताना नेहमी तांदळाची पिठी घ्यायची, कारण काय होते, ती पुरणपोळी सरकली जाते आणि गोल चांगली होते. आता बघा, आणि नेहमी अशी दाबून घ्यायची आणि दाबून घेतल्यानंतर मग ती लाटायची. आता ही तुम्हाला करून दाखवेल. आणि अगदी हलक्या हाताने लाटायची. आणि नेहमी बाजूबाजूनी लाटायची आणि मध्ये पातळ करायची नाही. तव्याला तूप लावायचंय का असंच लावते? आणि अशी दाबले ना की पुरण चारी बाजूनी राहतं, त्यामुळे लाटताना चांगली येते, खाताना सुद्धा ती चांगली लागते. म्हणजे हे मी नाही बोलत, हिनीच मला सांगितलं म्हणून मी बोलते. कलर बघा कसा आलाय. वा, सुगंध तर अतिशय खूप सुंदर सुटलाय. तुम्हाला बाहेरचा आवाज येत असेल ना? आमच्याकडे होळी आहे ना, होळीचं धुलीवंदन, मुलं खेळतायत रंगपंचमी. बघा तयार झालीये. दुमडून घे. ह्याच्यावर ठेव. नेहमी जाळीवर ठेवायची, पण आज माझ्याकडे जाळी नाहीये म्हणून मी आज ह्याच्यावर ठेवली आहे. सुगंध खूपच छान सुटलाय. पुरणपोळी खायला या. आता मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते आणि बाकीच्या नंतर करायला सांगते. हे बघा, झाल्या पुरणपोळ्या. पाहिलात ना व्हिडिओ तुम्ही? माझ्या सुनेचं खरं कौतुक आहे ना, खूपच छान केल्या तिने. सुगंध तर इतका छान सुटला आहे, कधी एकदा खातोय असं झालंय. तुम्ही पण या ना खायला. या, चला खा. आणि आमच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय.